डिस्कशन करणार आहे. प्राचार्यांच्या परवानगीने आपण ते सगळं आयोजित केलेलं आहे. आपल्याकडे ते 1998-2000 या वर्षी 11वी 12वीला होते आणि बोर्डात ते दुसऱ्या क्रमांकाने आले होते. ते मुंबईच्या VJTI कॉलेज म्हणजे प्रसिद्ध कॉलेज आहे मुंबईतलं नंबर 1. तिथून मेकॅनिकल इंजिनियर झाले 2004 साली. त्याच्यानंतर ते तिथून लगेच KG सोमय्या कॉलेज इथे प्राध्यापक म्हणून जॉईन झाले. तिथे ते 2 वर्ष त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर ते संगमनेरच्या कॉलेजला पण इंजिनिअरिंग कॉलेजला होते, तिथे त्यांनी काही वर्ष दिली आणि त्याच्यानंतर ते इस्कॉनला जॉईन झाले. त्यांना लाईफ सायन्सविषयी खूप आवड आहे आणि त्यांनी पूर्ण मागच्या 1-2 वर्षापासून काश्मीर ते कन्याकुमारी जेवढे जवाहरचे नवोदय विद्यालय आहेत तेवढे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक शाळेत जाऊन त्यांनी लाईफ सायन्स किंवा असे इतर विषय जीवनाविषयी त्याच्याविषयी त्यांनी माहिती दिलेली. तर मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी मार्गदर्शन करावं याच्यासाठी विनंती. तुम्ही ते त्यांचं काय मार्गदर्शन आहे ते परिपूर्ण आहे का, काही गोष्टी तुम्हाला खूप लाभदायक असतात. सर टॉट मी मॅथ्स तुम्हाला आहे का सर? आहे ना. केमिस्ट्री है. हां चलो. हां I wish you all good morning. So I feel happy to be with you today morning. I passed out from this college 24 years back. So it's a happy moment for me to be with you after 24 years in the same campus. तर ते बिल्डिंग नवीन आहे, आमचं क्लासेस खाली व्हायचे त्या बिल्डिंगमध्ये, जुन्या बिल्डिंगमध्ये. तर या जगामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे जीवन. महत्त्वाचं आहे ना जीवन, दुसऱ्यांचं नाही, कमीत कमी आपलं. लोकांना किंमत नसते आपली, पण आपल्याला किंमत तर असते की नाही. लोकांसाठी आपलं जीवन महत्त्वाचं नसेल, पण आपल्यासाठी आपलं जीवन महत्त्वाचं आहे ना, असलं पाहिजे, हो की नाही. तर जीवन हे अनमोल आहे. जीवनाचं मोल किंवा जीवनाचं मूल्य सांगताना चाणक्य पंडित यांनी म्हटलेलं आहे की 1 moment of human life cannot be bought with all the wealth of the whole world किंवा cannot be bought with millions of gold coins. जीवनाचा एक क्षण कोटी कोटी सुवर्ण मुद्रांनी विकत घेऊ शकत नाही. एक क्षण मनुष्य जीवनाचा आपण किती वेळ वाया घालतो. जीवन अतिशय मूल्यवान आहे. टाईम इज नॉट मनी. आपण असं म्हणतो की वेळ मूल्यवान आहे म्हणून टाईम इज मनी म्हणतो, पण टाईम इज नॉट मनी. टाईम इज लाईफ. टाईम इज बिकॉज लाईफ इज फॉर सम टाईम. टाईम इज लाईफ बिकॉज अवर लाईफ इज फॉर सम टाईम विच वी डोंट नो हाऊ मच टाईम. आपलं जीवन किती वेळ आहे आपल्याला माहीत आहे का? तर जीवन म्हणजे वेळ, वेळ म्हणजे जीवन. ते हे असं जे काही जीवन भेटलेलं आपल्याला, मनुष्य जीवन, त्याचा सदुपयोग होणं आवश्यक आहे. आणि सदुपयोग केव्हा होईल? जेव्हा माहीत असेल त्याचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे. ह्या जगामध्ये अशी कोणती वस्तू नाही आहे ज्याचा एक विशेष असा उपयोग नाही आहे. हां, याचा उपयोग असा पण होऊ शकतो, होतो काही वेळेस ना, तू लक्षात दे असं होतं की नाही. पण त्याचा उपयोग त्यासाठी नाही आहे, त्याचा उपयोग लिहिण्यासाठी. तसं मोबाईलचा उपयोग एक विशेष उपयोग आहे, पण त्याचा दुरुपयोगसुद्धा होतो की नाही, दुरुपयोगसुद्धा होतो. तसं मनुष्य जीवन याचा एक विशेष असा स्पेसिफिक उद्देश आहे, हेतू आहे. पण जेव्हा ज्ञान नाही त्याचं, आपल्याकडनं काय होतं, मिसयूज होतो, अब्यूज होतो, दुरुपयोग होतो, म्हणून आपलं नुकसान होतं. नुकसान म्हणजे काय? अशांती, गोंधळ, असमाधान, चिंता, तणाव या आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे दुरुपयोग केल्यामुळे. ते आपण सायन्सचे आहे ना, तुम्ही सायन्स आहेत ना, सायन्स स्टुडंट आहात तुम्ही, तर लाईफ सायन्स हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मी स्वतः शिकलेलो आहे. जरी मला
इंजिनियर व्हायचं आधीपासून हे होतं, निश्चित होतं. मी बायोलॉजी घेतलं होतं त्यावेळेस, की बायोलॉजीचं ज्ञान जे आहे आपल्याला पाहिजे, एक जीवन म्हणून लाईफ सायन्स माहीत पाहिजे. पण सांगायला दुःख वाटतं की आपल्या मॉडर्न सिलेबसमध्ये ज्याच्यामुळे जीवन आहे, आत्म्यामुळे, त्याचा उल्लेखसुद्धा नाही आहे. ना MBBS कोर्समध्ये, ना MD कोर्समध्ये, ना कोणतंच हायेस्ट जे असतात ना ब्रांचेस, हायर एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पण त्यानंतर पण असतात डिपार्टमेंट्स असतात, त्यातसुद्धा आत्म्याविषयी कुठेही उल्लेखसुद्धा नाही आहे. आणि जिथं आत्म्याचा उल्लेख नाही तिथे फक्त ह्या देहाचे जे पार्ट्स आहेत, हाडामासाचे अवयव, यांचाच अभ्यास आहे. म्हणून हे ज्ञान जे आहे, हाडामासाचं ज्ञान, देहाचं ज्ञान कमी पडतं. काय द्यायला? आत्मसंयम द्यायला. आज समाजामध्ये किती डॉक्टर्स आहेत ते व्यसनाचे बळी पडतात, नशेचे बळी पडतात, का त्यांच्यामध्ये समाधान कमी पडतं जीवनामध्ये. पैसा खूप कमवत आहेत डॉक्टर्स म्हणून, पण झोपायला त्यांना नशा लागते, त्यांना दारू लागते झोपायला. आम्ही स्वतः बघितलेले डॉक्टर्स लोकांना. किंवा गुटखा तंबाखू लागतो. कशामुळे? सर खायला कमी मिळतं, हो, भूक लागते जास्त म्हणून खरं खाऊन घेतो तंबाखू गुटखा. असं आहे का? जेवण केल्यानंतर तंबाखू का पाहिजे? ती भाकर कमी पडली का? पोळी कमी पडली का भोजनामध्ये, डब्यामध्ये? अशांती आहे, असमाधान आहे, ते घालवणार कसं बाहेर? मग नशा, इंटॉक्सिकेशन, ॲडिक्शन्स, त्याच्यामुळे की आपलं जे असमाधान आहे, असंतोष आहे, दुःख आहे, ते कसं बाहेर काढणार? पण मुलांनो, ज्याच्याकडे आत्मज्ञान असेल, आत्मविश्वास माहिती आहे? आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास. आत्मज्ञान म्हणजे काय? स्वतःचे ज्ञान. स्वतःचे ज्ञान म्हणजे काय? केवळ बॉडी नाही, बॉडीमध्ये मन आहे, बुद्धी आहे ना? दिसतं का मन? मन दिसत नाही, पण मन आहे ना. बुद्धी पण दिसत नाही, पण बुद्धी आहे. हां, बुद्धी कमी जास्त आहे, आपण समजू शकतो. कशामुळे? लक्षण बघून, त्याचे काठे बघून. तसं मनसुद्धा, मन दिसत नाही, पण मन शांत आहे का अशांत आहे आपण समजू शकतो. कशाने? लक्षण बघून. तसं अजून एक घटक आहे, अहंकार. अहम आणि अहंकार. अहम की मी कोण आहे, अशी ओळख आपली, अंडरस्टँडिंग, सेल्फ अंडरस्टँडिंग, त्याला म्हणतात अहंकार. तो आपल्यामध्ये आहे, असला पाहिजे. पण खूप वेळेस काय असतो? तो मिथ्या अहंकार असतो, फॉल्स इगो. इगो पाहिजे. इगो म्हणजे आपली ओळख, आपलं स्टेटस, इगो, आपलं पद. पण खूप वेळेस अज्ञानामुळे काय होतं? आपलं काय असतो? फॉल्स इगो असतो, मिथ्या, खोटा अहंकार. तर आपला देह जो आहे, फिजिकल बॉडी, ही बनली आहे 5 तत्वांनी: भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश. आणि जे आपला सूक्ष्मदेह आहे, सूक्ष्मदेह, तो बनला 3 तत्वांनी: मन, बुद्धी, अहंकार. आपण जे आहोत याच्या पलीकडे आहोत. हा स्थूलदेह म्हणजे ग्रॉस बॉडी, सटल बॉडी, सूक्ष्मदेह, याच्या पलीकडे आपण जे आहोत, आत्मा, जीव आत्मा, ज्याच्यामुळे जीवन आहे. जेव्हा जीव निघून जातो देहातून, बॉडी तर आहे पण बॉडी काही कामाची राहत नाही. का? जीव निघून गेला. आता जोपर्यंत जीव आहे देहामध्ये, या देहाचं मूल्य अनमोल आहे, अमूल्य आहे. म्हणजे ते खूप आहे, कोटीत पण होऊ शकत नाही, मी जे म्हटलं. पण जेव्हा तो जीव निघून जातो, मग देहाचं मूल्य काही राहत नाही. ICUमध्ये जोपर्यंत पेशंट आहे, नातेवाईक जे आहेत ना, कुटुंबाचे लोक, ते किती पैसे लावायला तयार आहे जोपर्यंत जीव आहे. पण जर जीव निघून गेला, ते म्हणतात काही ठेवू नका, आम्ही घेऊन जातो आमच्याकडे. हां, डेड बॉडी कोणी ठेवत नाही ICUमध्ये. ठेवतं का? बिल द्यायला कोणी ठेवत नाही. आणि डॉक्टर्स लोक काही वेळी ठेवतात जाणून बुजून, 2-5 दिवस कोमामध्ये आहे, बिल वाढवायला. असं घडतं समाजामध्ये काही वेळेस. सांगायचं उद्देश हा की आपलं जीवन हे आत्म्यामुळे आहे. जीव, आपल्याला जगायची इच्छा आहे. 2 दिवस का कायमसाठी? कायमसाठी जगायची इच्छा आहे की नाही? इच्छा. युवक म्हणून का म्हातारा म्हणून? हां, ही पॉसिबल वी वॉन्ट टू बी यंग ऑलवेज. ही पॉसिबल वी वॉन्ट टू बी यंग ऑलवेज, हॅपी ऑलवेज, अँड वी वॉन्ट टू लिव्ह फॉर ऑल टाईम. ही पॉसिबल. पण ह्या जगात नाही शक्य. का? हा देह भेटला आहे, जो देह अनिश्चित आहे, नाशवान आहे. नाशवान
पण जेव्हा ना गीतेमध्ये म्हटलं आहे, भगवद्गीतेमध्ये प्रसिद्ध श्लोक आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लदयंती आपो न शोषयती मासुता. ऐकलं श्लोक? न्यूजपेपरमध्ये श्रद्धांजलीचा फोटो असतो ना, प्रथम पुण्यस्मरण किंवा ना श्रद्धांजलीचा बातमी असते न्यूजपेपरमध्ये, तिथं हा श्लोक असतो, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. त्याचं मिनिंग काय? तो जीव आहे, आत्मा, त्याला अग्नी जाळू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी, त्याला कोणतं असं शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. न नैनम दहती पावकः, पावक म्हणजे अग्नी. न चैनम क्लदयंती आप, आप म्हणजे जल, पाणी त्या आत्म्याला बुडवू शकत नाही किंवा भिजवू शकत नाही. न शोषयती मासुतः, हवा, वायू आत्म्याला उडवू शकत नाही किंवा सुकवू शकत नाही. हा जीवात्मा जो अविनाशी आहे, त्या आपण आहोत. आपल्याला जी चिंता असते किंवा भीती असते मृत्यूची, ती अज्ञानामुळे आहे. अज्ञानामुळे त्याला ज्ञान असतं. जसे आपले होते ना स्वातंत्र्य सैनिक, लोकमान्य टिळक किंवा वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, या लोकांना, साने गुरुजी यांना आत्मज्ञान होतं, आत्म्याचं ज्ञान होतं, म्हणून यांना मृत्यूचं भय नव्हतं. भगतसिंग हे देशासाठी 100 वेळेस जन्म घेऊन 100 वेळेस बलिदान देण्यासाठी तयार होते, किंवा आमचं जीवन बलिदान करू देशासाठी, अशी भावना का होती? त्यांना ज्ञान होतं की आपण काही बॉडी नाही आहे जी थोडे दिवस आहे, आपण शाश्वत आत्मा आहोत जो नित्य आहे. ते हे ज्ञान तुम्हाला काय देतं? शक्ती देतं, भयातून मुक्ती देतं. आत्मज्ञान की आपण भगवंतांचे अंश आहोत. आपण जे म्हणतो, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही ऐकलं आहे आपल्या संस्कृतमध्ये, त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधू सखा. कोणाला म्हणतो आहे आपण? आमदार खासदार भगवंत, ज्याने विश्व निर्माण केलेलं आहे, ज्याने आपल्याला जीवन दिलेलं आहे. बघा आजकालच्या सायन्समध्ये किंवा सिलेबसमध्ये दुर्दैवाने ह्या गोष्टी नाही आहे. म्हणून शिक्षकांची आवश्यकता आहे. शिक्षक की नाही आपलं हे आपापल्या लेवलला हे ज्ञान देतात जीवनाविषयी, जगाविषयी. आधीच्या काळामध्ये जे वैदिक शिक्षण होतं, वैदिक गुरुकुल सिस्टीम, त्याच्यामध्ये हे ज्ञान द्यायचे वैदिक सायन्सचं, ज्याच्यामध्ये मूळ सायन्स आहे, लाईफ सायन्स आहे आणि युनिव्हर्सल सायन्स आहे. ब्रिटिश लोकांनी जेव्हा या देशाला गुलाम बनवायचं होतं, आपलं शिक्षण पद्धती बदलली, आपला सिलेबस बदलला, जेणेकरून आपली जी शक्ती आहे जीवनाची ती कमी होईल. आणि आजचं आपण जे शिक्षण घेतो आहे याने शक्ती नाही मिळत, आत्मशक्ती नाही आहे, आत्मबल नाही आहे, आत्मबल नाही, संयम नाही जीवनामध्ये. चांगलं का वाईट काय याचा भेद समजणं शक्य नाही आहे. हां, ज्यांना आपल्या कुटुंबातून ज्ञान मिळतं, संस्कार मिळतात चांगले, त्यांना आहे, पण केवळ ह्या पुस्तकी ज्ञानामुळे आज. म्हणून बघा आजच्या शिक्षणाला काय म्हणतात? व्यावसायिक शिक्षण म्हणतात. आणि लोक मोठ्या अभिमानाने सांगतात की आम्ही काय घेतलं आहे म्हणे? प्रोफेशनल नॉलेज घेतलेलं आहे. काय म्हणतात ते? वी हॅव टेकन प्रोफेशनल नॉलेज. म्हणजे काय? व्यावसायिक शिक्षण घेतलेलं आहे. पण नैतिक शिक्षण, जीवनाचं शिक्षण ते नाही माहीत. ज्याने नैतिक शिक्षण घेतलं आहे तो व्यसन करणार नाही, नशा नाही करणार. त्याला माहीत आहे नशा काय आहे, घातक आहे. पण जेव्हा डॉक्टर लोक, इंजिनियर लोक नशा करत आहेत, सिगरेट, दारू पित आहेत, गुटखे खात आहेत, म्हणजे काय? त्यांना नैतिक शिक्षण, जीवनाचं शिक्षण नाही आहे, चांगलं वाईटचं शिक्षण नाही आहे. सांगायचा उद्देश आहे की आपण ह्या शिक्षणाचं, हे शिक्षण आवश्यक आहे. मी असं म्हणत नाही, मी स्वतः इंजिनियर आहे, मी प्राध्यापक होतो कॉलेजमध्ये, मुलांना शिकवलेलं आहे 8 वर्ष. सांगायचा उद्देश आहे आपल्याला शिकायचं आहे, हे आवश्यक आहे. पण यासोबत अति आवश्यक काय आहे? आपल्या जीवनाचं ज्ञान हे आवश्यक आहे. आणि ते भगवद्गीतेमध्ये जे वेदांचं सार आहे, जे वैदिक सायन्स, किती वेद आहेत? 4 वेद. त्यांचं इसेन्स, सार भगवान श्रीकृष्णांनी मागच्या युगामध्ये, द्वापार युगाच्या शेवटी, कलियुगाच्या आधी, महाभारताच्या युद्धाच्या निमित्ताने दिलेलं ज्ञान आहे. भगवद्गीता केवळ 700 श्लोक आहे गीतेमध्ये. किती श्लोक आहे? 700. आपण 2 दिवसामध्ये वाचू शकतो सगळं गीता, शक्य आहे आपली इच्छा असेल तर. आणि जीवनाचा बोध, लाईफ सायन्स, युनिव्हर्सल सायन्स आपण समजू शकतो की विश्व कसं बनलं आहे. विश्व तर बनलं आहे, पण कसं बनलं आहे, कुणी बनवलं आहे, का बनवलं आहे, आपण कोण आहोत, आपण जन्म घेतला आहे ना.
आपण आलो जगामध्ये, कुठून आलो आहे आपण, एक दिवस जायचं पण आहे, कुठे जाऊ आपण, याचं सगळं ज्ञान तुम्हाला वैदिक सायन्समध्ये स्वतः भगवंतांनी दिलेलं आहे. आणि मी स्वतः याचा अभ्यास मागच्या 22 वर्षापासून केलेला आहे. म्हणून या अनुभव आहेत, बोध आहेत की याची आवश्यकता आहे, हे शिकायचंच आहे. पण याच्यासोबत थोडं ही ज्ञान पाहिजे की जीवनाचं दिशा भेटण्यासाठी, हो की नाही, आवश्यक आहे की नाही. तर आमचा असा अनुभव आहे की या ज्ञानाने तुमचं मन जे आहे शांत असू शकतं. चांगला अभ्यास होण्यासाठी मन कसं पाहिजे, शांत पाहिजे. आणि बुद्धी कशी पाहिजे, तीक्ष्ण बुद्धी पाहिजे. तीक्ष्ण बुद्धी, कोणताही विषय जेव्हा चालू आहे शिकवणं आपल्याला लगेच समजला पाहिजे. तर आपलं होतं काय, आपलं मन भटकतं असतं, खूप वेळ भटकतं आपलं मन, एका ठिकाणी शांत किंवा एकाग्र नसतं, कॉन्सन्ट्रेशन नसतं आपलं. म्हणून आपल्याला खूप वेळ लागतो शिकायला किंवा समजायला, लक्षात ठेवायला. आमचा अनुभव असा आहे ज्याला जीवनाचं समाधान आहे, जीवनाचं ज्ञान आहे, त्याचं मन शांत होऊन जातं. मनात असमाधान काय आहे, आपल्याला आनंद नाही जीवनाचा. ज्याला जीवनात आनंद आहे तो व्यक्ती काय असतो, शांत असतो, समाधानी असतो. संबंध आहे. आणि जीवनात आनंद कसा येईल, आत्मज्ञान घेऊन की आपण कुणाचे आहोत, आपण भगवंताचे आहोत हे समजल्यानंतर आपलं जीवन काय होतं, निश्चित होतं की आपलं जीवन नित्य आहे. आपल्या जीवनाला धोका नाही कशाचा. हां, देहाचं काही सांगता येत नाही, त्याची गती निश्चित आहे एक दिवस आपल्या भाग्यानुसार. पण आपली गती जी आहे, आत्मगती, ती निश्चित आणि सुरक्षित आहे जर आपण आपला संबंध भगवंताशी समजला आणि जाणला तर. आणि त्याचे म्हटलं शेवटी 2 मिनटं बोलतो. वेदांमध्ये वाक्य आहे, ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय ओम मृत्योर्मा अमृतम गमय. ऐकलं आहे. गमन म्हणजे जाणे, आगमन म्हणजे येणे, गमय म्हणजे काय, जा. कुठे जा, जिथून आपण आलो आहे. आपल्याला जगायची इच्छा कायम, पण ह्या जगात ते शक्य नाही, या देहात शक्य नाही. पण एक जागा अशी आहे जिथं जीवन काय आहे, नित्य आहे. सतधाम, हे असतधाम म्हणतात, अविनाशी नाही, हे म्हणतात नाशवान. नाशवान एक धाम आहे अविनाशी, त्याला म्हणतात वैकुंठ धाम, जिथून आपण आलो आहे. म्हणून आपल्याला जगायची इच्छा कायम. आपण जर बॉडी असतो, आत्मा नसतो आपण, मग आपल्याला कायम जगायची इच्छा नसते. मग आपल्या जीवाला कायम जगावाची इच्छा असते, हो की नाही. ते काय आहे, आपण आत्मा आहोत, ज्याचा स्वभाव काय आहे, नित्य आहे, सच्चिदानंद आहे, सच्चित आनंद. सत म्हणजे शाश्वत, कायमस्वरूपी. चिन्मय म्हणजे ज्ञानमय, आणि आनंदमय, जीव आनंदमय आहे, कारण भगवंत आनंदमय आहे. तर शेवटचं सांगतो की आपलं जे ध्येय जीवनाचं, आपल्या जय हिंद कॉलेजचं जे लोगो आहे त्याच्यामध्ये जे वाक्य आहे ना, एक मोटो, काय ते, वरम अपयशः न तु लघुध्येयम, नॉट फेल्युअर्स बट लो एम इज क्राईम. व्हॉट इज द हायेस्ट गोल, टू अचीव आवर पोजिशन ॲज दी इटर्नल सोल. एक शाश्वत आत्माचं जे स्थान आहे सच्चिदानंदमय, ते मिळवणे. IASचं पद, PM चं पद, CMचं पद, या जगातलं कोणतंही पद अनित्य आहे, थोडे दिवस आहे. जसं कालची घटना आहे, बांगलादेशचे PM त्यांना पळून जावं लागलं. असं जगाचा स्वभाव आहे की काहीच कोणाचं निश्चित नाही जीवन. पण आपण भगवंतांचे नित्य शाश्वत दिव्य अंश आहोत, आत्मा म्हणून. हे आपलं स्थान नित्य आहे. जसं हनुमानजी नित्य आहे, काय ते चिरंजीव आहे. चिरंजीव म्हणजे शाश्वत आहे भगवंतांच्या संबंधामध्ये. तसं आपलं जीवनसुद्धा शाश्वत आहे, चिरंजीव आहे, कायमसाठी आहे. काय म्हणून, एक जीवात्मा म्हणून. म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे मी की मला IAS व्हायची इच्छा होती. शाळेपासून मी शिकलो नवोदय शाळेमध्ये, नवोदय विद्यालय भुसावळ. ऐकलं आहे नवोदय विद्यालय असतात, कुणी आहे इथे नवोदयचं माझी विद्यार्थी कुणी आहे. तर नवोदय शाळेतून मी शिकलो आहे, त्याच्यामुळे तू आहे. कुठला होता तू, ओके, अक्कलकोट. तर 2 मिनटं बस. तर मी पुस्तक लिहिलं आहे की IAS. खूप लोकांना इच्छा असते की मोठं पद पाहिजे, मोठी स्वप्न असतात. माझंही होतं. आधीपासून ते होतं की आपलं ध्येय लहान नाही पाहिजे, आपलं ध्येय मोठं पाहिजे. मग मी तोही विचार केला की जगाचं जे IAS पद आहे ते पण अनित्यच आहे, तेव्हा काही शाश्वत नाही आहे.
आणि आपला स्वभाव प्रशासन नाही आहे, गव्हर्मेंट नाही आपला स्वभाव, म्हणून मी तो विचार सोडल्यानंतर आणि एक सेवक म्हणून ज्ञानदान फील्ड घेतलं आहे की आपल्याला ज्ञान वाटण्याची इच्छा आहे किंवा ते आपल्याला आवडतं आणि त्याची आवश्यकता समाजामध्ये, म्हणून मी एक वैदिक ज्ञानाचा प्रचारक किंवा गीता प्रचारक म्हणून मी सेवा देतो आहे. त्याच्या पुस्तकाचं टायटल आहे IAS. तर लॉंग फॉर्म जो मी समजला आहे तो काय आहे, आय एम सर्वंट. IAS जो असतो जिल्हाधिकारी तो काय असतो, गव्हर्मेंट सर्वंट असतो, शासनाचा काय असतो तो सेवक असतो. पण आपण सर्व भगवंताचे सेवक आहोत कायमसाठी. ते म्हणतात ना सबका मालिक, ऐकलं ना, सबका मालिक, सर्व काही अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक पती स्वामी तो भगवंत आहे आणि आपण सर्व त्याची मुलं आहोत, त्याचे अंश आहोत. म्हणून आपलाही संबंध आहे भगवंताशी. आपला स्वभाव काय, आपलं ओळख काय आहे की आपण सेवक आहोत. हनुमानजींप्रमाणे जो व्यक्ती भगवंताचा सेवक आहे त्याला कमी पडणार नाही. म्हणून संत महात्मा काय म्हणतात, विश्वची माझे घर. त्यांना अनुभूती होते की जगाचा मालक जो आपला मायबाप आहे, तेव्हा जगात जे काही आहे ते आपलं आहे, एक भगवंताचा मुलगा म्हणून, सेवक म्हणून. आणि जी भावना येते वसुदैव कुटुंबकम, वसुदैव कुटुंबकम, आपला द्वेषभाव राहत नाही, हा माझा नाही, सर्व आपले आहेत, सर्व जीव आपले आहेत. वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, पक्षी ही सुसुरे आळविती. ऐकलं ना, तुकोबांचं वचन आहे अभंगाचं. संत महात्म्यांना पशुपक्षीसुद्धा, वनस्पतीसुद्धा काय वाटतात, आपले सगळे सोयरे वाटतात, संबंधी वाटतात. कशामुळे, आत्मज्ञानामुळे, की आपण सर्व भगवंताचे अंश आहोत. आणि जीवनात जे समाधान येतं, जी बुद्धी शुद्ध होते, मन प्रसन्न होतं, त्याने आपला अभ्यास चांगला होईल, आपलं जीवन सुखी होईल. खूप धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. एक दोन काही शंका असतील किंवा प्रश्न असेल आपण घेऊ शकतो. सर हे समजलं नाही मला हां, तर मला जाणून घ्यायचं आहे असं काय असेल. वेळ कमी होता म्हणून मी अनेक विषय घेतले, पण जे महत्त्वाचं होतं, हां बोला. जर आपण आपलं शरीर हे नियमित काळापर्यंत जातं पण आत्मा ही अनंत काळापर्यंत जाते, मग या शरीरात राहून आपल्याला काय फायदा? आपली आत्मा जर अनंत काळापर्यंत जाते आणि शरीर नियमित काळापर्यंत जातं, मग आपल्या या शरीरात राहून काय फायदा? याने क्वेश्चन केला आहे, तुझं नाव काय? अंशुमन. अंशुमनने प्रश्न विचारला आहे की आत्मा नित्य आहे पण देह अनित्य आहे, मग ह्या देहात असून का फायदा? फायदा आहे की बॉडीज जे आहेत ना, बॉडीज 84 लाख आहे मॉडेल बॉडीची, एका गाडीचे मॉडेल 84 लाख आहे. जीवन एक प्रवास आहे, जीवन एक प्रवास आहे. प्रवासात काय पाहिजे? वाहन पाहिजे, गाडी पाहिजे. तर आपल्याला भेटली मनुष्य बॉडी, ह्युमन बॉडी भेटलेली आहे. काहींना डॉग बॉडी आहे, काहींना डॉंकी बॉडी, काहींना अँट बॉडी आहे, काहींना प्लांट बॉडी आहे. 84 लाख वेगवेगळे शरीर आहे, बॉडी आहे. केवळ मनुष्य देहामध्ये ही अध्यात्मबुद्धी असते, ज्याने आत्मबोध होऊ शकतो, भगवंताची अनुभूती होऊ शकते, संबंध अज्ञान होऊ शकतं. पशुपक्ष्यांनाही जर मी सांगायचं म्हटलं ते ज्ञान त्यांना समजणार नाही. त्यांना केवळ खायला कुठं भेटेल, झोपायला कुठं भेटेल, देहसुख कुठे होईल, तोच विचार. मनुष्य जो आहे याच्या पलीकडे जाऊन मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मला कुठे जायचं आहे, जीवनाचा उद्देश काय, हे समजू शकतो. तर मनुष्य देहाचा खूप मोठा फायदा आहे की आपल्याला भगवंताची अनुभूती, तो संबंध समजणं शक्य आहे. बाकी जीवांना समजणं शक्य आहे. मनुष्य देह त्यासाठी अनुकूल आहे. आलं लक्षात, की ज्या बाकी जीवांना शक्य नाही आहे. अजून काही तुम्हाला काही आवडलं, समजलं हा विषय, जीवनाविषयी, जीवनाचा बोध, की आपली जी इच्छा आहे कायम जीवन जगण्याची, आनंदी असण्याची, सर्वोच्च सुख पाण्याची आहे ना, घेण्याची, ती शक्य आहे. कशी शक्य आहे? केवळ पैसे कमवून नाही, आपला भगवंताशी संबंध जाणून, त्याचं ज्ञान थोडक्यामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्वतः दिलं आहे. जीवनात कमीत कमी एकदा भगवद्गीता जी आहे तुम्ही वाचून ज्ञान घेतलं पाहिजे. ते पुस्तक जे आहे मी तुमच्यासाठी लायब्ररीमध्ये 5 कॉपी दिलेलं आहे. तुला वेळ असेल तर तुम्ही, इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. ज्यामध्ये फिलॉसॉफीज आहे की जीवन काय, की सगळे शास्त्र जे आहे गीता भागवत यांचं इसेन्शियल जे प्रिन्सिपल्स आहे, नॉलेज आहे, ते दिलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट.